गवारीची भाजी न खाणारे सुद्धा आवडीने बोटं चाटून पुसून खातील अशा सोप्या पद्धतीने आज आपण आपल्या किचनमध्ये गवारीची भाजी बनवणार आहोत. अगदी ढाबा स्टाईल पद्धतीने. यामध्ये थोडेसे मी बदल केलेले आहेत, ते मी तुम्हाला सांगणारच आहे. तर चला पटकन आपल्या किचनकडे जाऊया आणि मस्तपैकी ढाबा स्टाईल झणझणीत फ्राय गवार भाजीचा आस्वाद घेऊया. चला. आता गवारीची भाजी बनवायची तर सगळ्यात आधी आपल्याला कवळी अशी गवार निवडून घ्यायची आहे. तिला व्यवस्थित अशी निवडून घ्यायची आणि तिचे तुकडे करून घ्यायचे. अशा पद्धतीने तुम्हाला छोटे मोठे ज्या आकाराचे तुकडे हवे असतील त्या आकाराचे तुकडे तुम्ही करून घेऊ शकता. आता इथे मी 2 कांदे, 2 टमाटर, थोडासा लसूण आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे. याची मी पेस्ट करून घेणार आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कांदा बारीक चिरून घ्या, टमाटरचे सुद्धा बारीक तुकडे करून घ्या आणि आलं लसणाची पेस्ट करून घ्या. मी मात्र हे सगळे जिन्नस मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चिरून वापरू शकता. गवारीची भाजी बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे गवार तेलामध्ये फ्राय करून घेणे. तर चला आता आपण गवार तेलामधून फ्राय करून घेऊया. पॅनमध्ये 1 ते 2 चम्मच छोटे चम्मच भरून तेल टाकून घ्यायचं आणि जी निवडून स्वच्छ साफ केलेली जी गवार आहे तिचे तुकडे आपण ह्या पॅनमध्ये मस्तपैकी फ्राय करून घेणार आहोत. गवारीचा उग्र वास आणि कडवटपणा घालवण्यासाठी गवार फ्राय करणे सर्वात महत्त्वाची स्टेप आहे. तेलामध्ये गवार आपल्याला 3 ते 4 मिनटं चांगली परतवून घ्यायची आहे आणि जवळपास तिला डाग पडेपर्यंत आपल्याला तिला परतवून घ्यायची आहे. गवार आपली व्यवस्थित भाजून झालेली आहे. आता आपण हिला ताटात काढून घेऊ. ज्या पॅनमध्ये मी गवार फ्राय केलेली त्याच पॅनमध्ये आता मी 2 चम्मच भरून तेल घालून घेते आणि आता आपण मस्तपैकी फ्राय गवारची भाजी करायला सुरुवात करणार आहोत. तर चला. पॅनमधलं आपलं तेल बऱ्यापैकी तापलेलं आहे. त्यामध्ये जिरे आणि राई म्हणजे मोहरी चांगली तडतडली की कढीपत्त्याची पानं टाकून त्यांना व्यवस्थित भाजून घेऊन जे कांदा, टमाटर आणि लसूण आलं ह्यांचं मिश्रण जे आपण वाटून घेतलेलं ते टाकून आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे. इतकं की त्यांना अतिशय तेल सुटलं पाहिजे. मसाल्यांना तेल सुटेपर्यंत भाजलं ना की ती भाजी खमंग, रुचकर, एक नंबर झालीच पाहिजे. कांदा टमाटरचं मिश्रण व्यवस्थित भाजत आल्यानंतर थोडीशी हळद, आवडीनुसार लाल तिखट, तसंच अर्धा चम्मच भरून गरम मसाला आणि अर्धा चम्मच भरून धना पावडर हे सगळे मसाले घालून आपल्याला व्यवस्थित परत एकदा तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचे. मसाल्यांना तेल सुटून फ्राय झाले की मस्तपैकी आपण फ्राय केलेली गवार जी आहे ती भाजी आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. चवीला मीठ घालून घेऊ आणि वरून मस्तपैकी हिरवीगार कोथिंबीर घालून त्यामध्ये आपण दाण्याचं कूट घालून घेणार आहोत. शेंगदाण्याचे कूट आपण दरदरीत वाटून घेतलेलं आहे. अतिशय बारीक करायचं नाही तर त्यांना दरदरीत वाटून घ्यायचं आहे आणि असं हे दरदरीत वाटलेले शेंगदाण्याचं कूट आपण ह्या भाजीमध्ये घालून व्यवस्थित तिला मिक्स करून घेणार आहोत. आणि आता झाली आपण त्यामध्ये थोडासा पाण्याचा हापका मारून घेऊया. म्हणजे कमीत कमी अर्धा ग्लास भरून पाणी टाकून तिला मिक्स करून व्यवस्थित अशी शिजवून घेणार आहोत. चला. आता तुमच्या मनात एक प्रश्न तर नक्कीच आला असेल की मॅडम की भाजी कमी आणि मसालेच जास्त दिसतात आहे. तर ह्याचं कारण हे आहे की गवारीची भाजी जेव्हा पण माझ्या घरात होते त्यावेळी तिच्यात भरपूर प्रमाणात शेंगदाण्याचं कूट टाकण्यात येतं. त्यामुळेच ती जास्त चवीची होते. त्यामुळे शेंगदाण्याचं कूट आणि गवारची भाजी हे आमच्या घरात एक समीकरणच झालेलं आहे. गवारीची भाजी म्हटलं की भरपूर असं दाण्याचं कूट म्हणजे दरदरीत वाटलेल्या दाण्याचं कूट टाकायचं आणि ही भाजी बनवायची. तर तुम्हीसुद्धा दरदरीत असं दाण्याचं कूट तुम्हाला आवडत असेल तर जास्त प्रमाणात टाकून बनवून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल. इथे मी 1 छोटी वाटी भरून दाण्याचं कूट घेतलेलं आहे जे मिक्सरला दरदरीत वाटून घेतलेलं. तर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नक्कीच जास्तीचं टाकून बघा, अन्यथा तुम्ही कमी टाकलं तरी चालेल. आता आपली ही गवारीची भाजी तयार झालेली आहे. बघू शकता भाजीला बाजूने तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. अशी तेल सुटायला लागलं की भाजी आपली तयार झाली असं समजून जावं. चमचमीत टेम्पटिंग अशी
फ्राय गवारीची झणझणीत भाजी. तर तुम्ही ही भाजी नक्की तुमच्या किचनमध्ये ट्राय करून बघा. आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही तुमच्या किचनमध्ये ही भाजी नक्कीच बनवून बघा आणि खात्री देते मी तुम्हाला, ज्यांना कोणाला गवारीची भाजी आवडत नसेल ते सुद्धा आवडीने ही भाजी नक्की खातील. कारण ह्यामध्ये भाजी कमीनी आपलं शेंगदाण्याचं कूटच जास्त आहे. आम्ही सातारची लोकं आहोत, सातारच्या लोकांना तर शेंगदाणा हा लागतो. खरं की नाही? चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. पण ही गवारीची भाजी अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या किचनमध्ये बनवायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. बाय.